आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। लातूरमधील रेणापूरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीकडून मतदार यादीची होळी। मतदार यादीतील चुकांमुळे लोकांमध्ये संभ्रम। एका मतदाराचं नाव अनेक प्रभागांमध्ये असल्याचा प्रकार उघडकीस। जालन्याच्या भोकरदनमध्ये मतदार यादीत सावळा गोंधळ। एकाच कुटुंबातील व्यक्तींची नावं वेगवेगळ्या प्रभागात। प्राप्त सूचना हरकतींवर प्रशासन शहानिशा करणार। मुख्याधिकाऱ्यांचं वक्तव्य। राज ठाकरे यांचा 19 ऑक्टोबरला पदाधिकाऱ्यांचा मेळावा। निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। मराठा समाजाच्या 10% आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर पुढील सुनावणी 21 नोव्हेंबरला। न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती संदीप मारणे आणि न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या पूर्ण पीठासमोर होणार सुनावणी। देवेंद्र फडणवीसच सर्वात कन्फ्यूज मुख्यमंत्री। आम्ही मांडलेले मुद्दे सत्ताधाऱ्यांच्या काळजात घुसले। संजय राऊत यांची टीका। इतके कन्फ्यूज विरोधक पाहिले नाहीत। फडणवीसांच्या टीकेवर राऊतांचं प्रत्युत्तर। बघा, देवेंद्र फडणवीस यांचे पणजोबा नाना फडणवीस जे 3.5 शहाणे होते त्यातले ते अर्धे शहाणे होते। फडणवीस त्याच्यापेक्षा कमी शहाणे मला दिसत आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा गोंधळलेला कन्फ्यूज मुख्यमंत्री या देशाच्या इतिहासात झाला नाही। 2 सप्टेंबरच्या जीआरचा ओबीसींना काहीही फटका नाही। जीआर नंतर 35 दिवसात मराठवाड्यात फक्त 27 अर्ज मान्य। बबनराव तायवाडे यांनी सरकारी पुरावा दाखवला। या जीआरमुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागत नाही या वक्तव्यावरती मी कालही ठाम होतो, आजही ठाम आहे आणि भविष्यात सुद्धा जोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू शकतो असं आमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत आम्ही याच्यावरती ठाम आहोत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बुलढाणा जिल्ह्यात मोठा झटका। चिखलीच्या माजी आमदार रेखा खेडेकर यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा। वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याचं प्रदेशाध्यक्षांना पत्र। मात्र स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर पक्षाला मोठा धक्का। गोकुळ कार्यालयात डिबेंचर मुद्द्यावरून दूध संस्था प्रतिनिधी आक्रमक। आंदोलकांकडून जनावरांसह कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न। पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट। गोकुळ दूध संघाला एवढा फायदा झालाय, संस्थेच्या ठेवी वाढल्यात, असं असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात डिबेंचर कपात कशासाठी? शौमिका महाडिक यांचा सवाल।